नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय ॲक्टिव्ह व्हील 2 in 1 च्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. होम मिनिस्टरच्या या टप्प्यावर आपण बघत आहोत वेगवेगळ्या सेलिब्रिटीजना आपण भेटतो आहोत आणि त्यांच्या पाठीमागे ती जी स्त्री शक्ती आहे तिचा सन्मान करत आहोत. अपर्णा विष्णू मनोहर या माऊलीला भेटत असताना विष्णू मनोहरजी यांना वेगवेगळ्या कार्यक्रमातून आपण भेटलो, बघितलं, कधी चित्रपटात, आणि प्रत्येक वेळेला नायिका ही त्या पडद्यावरची वेगळी होती. पण खऱ्या आयुष्यातली जी नायिका आहे तिला आज आपण गेल्या भागापासून भेटतो आहोत. मनोहर कुटुंबाचा घराचा उंबरठा ओलांडून या कुटुंबात आनंद निर्माण करणाऱ्या या माऊलीशी पुन्हा एकदा संवाद साधूया. नमस्कार. बरं, आता मला सांगा, हे कधी रागावतात का? हो, रागवतात. हो का? पण म्हणजे खूप दिवसांनी येतो, मग हे नाही केलं, हे नाही, मग इथे काय असं असं करत करत. पण आता मी त्याला एकदा समजवलं तर आता नाही करत. की इतक्या दिवसांनी घरी यायचं तर मग आनंदात. का हो, काय एवढं रागावता तुम्ही? मला ना क्लिनिंग खूप आवडतं आणि ते जर नसलं, आल्या आल्या जर जाळं दिसलं असं तर तिथून सुरुवात होते. पण आम्ही यायच्या आदल्या दिवशी सगळे, म्हणजे घरी काम करणारे सगळ्यांना माहिती आहे, सगळे शोधत असतात कुठे जाळं आहे का, आणि नेमकं त्याला कुठेतरी दिसतं. आणि कोपरे का बघता तुम्ही? सवय पहिलेपासून. पण तेव्हा तुमची फिरण्याची ठिकाणं कुठली होती हो? नाही, असं फिरायला वगैरे नाही. भेटला असाल ना? ऑफिसला सोडलं, आणलं, एवढंच. बाकी असं. कारण आम्ही सगळेच जण एवढ्या ठिकाणी जायचो की पुन्हा हिला वेगळं घेऊन जा वगैरे असं. आम्हाला खूप आनंद होता आज तुमच्या सुखी कुटुंबाला भेटून. आणि ही सगळी मंडळी ही तुमची भाची. तू सांग आता. अपर्णा मावशीबद्दल सांगायचं असेल तर विष्णू काका जसे बोलले, ती एकदम बॉन्डिंग फॅक्टर आहे. म्हणजे ती नसेल तर आम्ही इमॅजिनच नाही करू शकत की काय करायचं. तर आईपेक्षा मी इनफॅक्ट आत्ता पण लहानपणीपासून तर आहेच, तिला आधी फोन करते आणि काही प्रॉब्लेम असला तर सॉल्युशन मागते. आणि मावशी कशी वागते विष्णू काकांवर? म्हणजे आमच्यासमोर तर छानच वागते. नमस्कार. मी रोशनी सरोदे, मधल्या नणंद आहे या. आणि जितकं मी सांगेल, नणंद कमी त्या सासूबाई जे असते, कारण का आमच्या घरातल्या आईचं जे स्थान आहे पूर्णपणे, कारण का त्या तेवढ्या प्रेमाने सगळ्यांना त्यांनी जोडलेलं आहे. आणि विष्णुभाऊंचं जर सांगायचं झालं की कुठेच असं नाही वाटत की ते अपर्णाताईं थ्रू कनेक्टेड आहेत. म्हणजे तेही असे मर्ज झालेत. म्हणजे ओव्हरऑलच मनोहर सरोदे म्हणा किंवा असं काही वेगवेगळ्या फॅमिलीज नाही, सगळे आम्ही एक साथ आहोत. एक अभ्यास केला या दोघांचाही, तर त्यातल्या त्यात तापटपणा हा कुणाकडे असं वाटतं? ते आता पण मला हे माहिती आहे की काहीही प्रॉब्लेम असू दे, काही असू दे, त्या चिडल्या तरी सांभाळणारेही त्याच असतात. म्हणजे तापटपणा अपर्णाताईंचा आहे. हो, म्हणजे चिडूनही घेतात पण सांभाळूनही घेतात. कामानिमित्त नाही तर या स्वभावामुळे ते 25 दिवस बाहेर असतात. नाही, बिलकुल नाही. माझं नाव श्रेयस आहे, मी यांचा पुतणा आहे. विष्णू काकाकडून मी हे शिकलोय की एव्हरीथिंग इज अ स्टेज. सगळा स्टेजच असतो आणि हेच मी पुढे हे केलंय. तर माझ्या प्रोफेशनल लाईफमध्ये या दोघांनी खूप मदत केली आहे, म्हणजे जाणवता. हॅलो, माझं नाव गौरव. मी दोघांचा एक कॉमन फ्रेंड आहे. आमची भेट पुण्याला झाली होती. तापटपणाबद्दल सगळेच बोलत आहेत. हे किती तापट आहे त्याचा अनुभव फक्त मलाच आहे. का? कसं काय? नाही, मी पुण्याला असतो आणि जनरली मी सगळ्या रसोई वगैरे मी हे करतो. हो का? मी सगळं हँडल करतो. त्यामुळे ह्यांचा ओव्हरऑल तापटपणा, आता घरातला मी जास्त बोलत नाही, घरातले आहेत बोलायला. पण जाळ्याचा अनुभव त्याला जसं इथे की शोधून पहिले ठेवतात तसंच तिथेही होतं काही वर्षापूर्वी. नाही, पण अपर्णाताईंचं पण सगळा पाहुणचार मी नागपूरला गेल्यावर अनुभवला आहे. बरं, आता या ठिकाणी या सगळ्या गप्पा सुरू असताना छोटासा खेळ आहे आणि त्या खेळात काय होणार ते आत्ता बघणार आहोत. आणि जर हा खेळ तुम्ही अचूक म्हणजे सगळी उत्तरं दिली तर या माऊलीला सोन्याची नथ झी मराठीकडून तुम्ही मिळवून देणार आहात. क्या बात आहे. पण त्याआधी मला विचारायचं आहे की शेफ जेव्हा आपण म्हणतो तर त्याला मराठीत काय म्हणतात? तो बल्लवाचार्य. हा, अच्छा, त्याला बल्लवाचार्य. भीमाच्या काळापासून ते असं नाव, म्हणजे नलपाक दर्पण, नलपाक शास्त्र जे आहे नळराजांनी लिहिलं त्याच्यामध्ये सुद्धा उल्लेख आहे.
बरं, आता या पहिल्या खेळात हे बक्षीस मिळणार का बघूया. समोर ना 5 वस्तू ठेवल्या आहेत. बर. ते स्पर्शाने ओळखायचे आहेत. रवा. अभिनंदन. मोहरी. अभिनंदन. साबुदाणा. चला, अभिनंदन. चहा आहे का? अभिनंदन, जो तुम्ही करून देणार आहात. साखर. अभिनंदन. झी मराठीकडून ही सोन्याची नथ तुम्हाला मिळाली वहिनी. अभिनंदन. तुमचं माहेरचं काय नाव? अपर्णा सरोदे. अपर्णा सरोदे. पण मग या सगळ्या प्रकारात आता ह्यांना जसं एक ग्लॅमरची किंवा या क्षेत्राची, मनोरंजन क्षेत्राची असेल, मग ते रसोईच्या माध्यमातून असेल, कुठे एक वेगळी स्वतःला आवड पण होती. तशी तुम्हाला कसली आवड होती? मला ही आवड तर मला नव्हतीच. मला घरी राहायलाच आवडतं. छान की जे घर बनवायला आपण एवढे कष्ट करतो, त्या घरातच राहायला वेळ नाही मिळाला तर काय, तर हा कष्ट करतो, मी आनंद घेते घरात राहण्याचा. काय हो, मला सांगा, हा कष्टाळू स्वभाव हाच म्हणजे हेच कारण होतं त्यावेळेला होकार देण्यामागचं? हा, म्हणजे तो स्वभावाने चांगला आहे तसं. म्हणजे बरं, मला सांगा, इकडे ह्या सगळ्यांचं म्हणणं आहे की या तापट आहेत, यांचं म्हणणं आहे छोट्या छोट्या गोष्टीवरून तुम्ही चिडता. तुमचं काय अभ्यास आहे? तुम्हाला अंदाज कसा येतो की आज घरातलं वातावरण थोडंसं बिघडलेलं आहे? एक तर ना घरातलं वातावरण खूप बिघडतं असं होत नाही. का बिघडतं त्याचं कारण वेगळे आहेत. खूपच क्षुल्लक कारण आहे की आम्हाला सकाळी कुठेतरी मित्रमंडळींना जाऊन टपरीवर चहा प्यायचा असतो, कचोरी खायची असते आणि ते घरात कळू नसतं द्यायचं. बरं. हेच कारण असतं, बाकी काही कारण नसतं. पण मग तरी तुम्हाला हे कळत असतं? हो, कळतं. यांना वाटतं कळतच नाही, पण आम्हाला बरोबर कळतं. कारण यांना ती अच्छा, मग कळलं की काय म्हणतात, आम्ही 4 जण मिळून एकच कचोरी खाल्ली. आता कोणी पाहिलं तिथे जाऊन किती खाल्ली. पण कधी तुम्हाला नाही घेऊन गेले ते? नाही, खूप वेळा मला नाही म्हटलं, आवडत. आवडतच नाही. काय हो? नाही, मला सकाळी उठून कुठे खायला जायचं, म्हणजे त्या दोघांकडे बघून कळताय ना तुम्हाला. कधीतरी तुम्ही घरातल्या किती जणी, तुम्ही जॉईंट कुटुंब म्हटलं तर किती जणी घरात? तुम्ही तिघी का नाही कधीतरी बाहेर पडत असं त्यांच्या पाठी त्याच चौकात? हो, केलं, पण म्हटलं जाऊ दे, त्यांना आनंद येतो, करू देत. काय तुमच्या वहिनींबद्दल काय सांगा? वहिनींबद्दल मदर फिगरच आहे असं म्हणेल मी, मोठी वहिनी. आणि मधली वहिनी माझे लाड पुरवते. म्हणजे मला थोडं स्पायसी आवडतं, कधी कधी तिच्या हातचे दहीवडे आवडतात, तर ते ती मुद्दाम करते. आणि मोठ्या वहिनीबद्दल सांगायचं तर तिच्या आधी ऑब्व्हियसली आली एक छोटी गंमत आहे की एकदा हिने फोडणीचं वरण केलं. म्हटलं यार तुझ्या हातचं छान नाही झालं. मग दुसऱ्या दिवशी वहिनीने केलं तर ते आवडलं, तर हिला राग आला होता. तर म्हणे माझ्या हातचं आवडलं नाही, वहिनीच्या हातचं कसं काय आवडलं? म्हटलं मी खोटं बोलत नाही, मी खरं बोललो. पण त्याच्या मागचं कारण जेव्हा समजलं तेव्हा म्हणे की हो, हे खरी गोष्ट आहे. वहिनी जेव्हा आली तर तिला स्वयंपाक येत नव्हता जास्त, तर ती आईच्या हाताखाली तयार झाली. तर ऑब्व्हियसली आईच्या हाताची चव तिच्या हाताला आली. आणि मग ते तिच्या हातचं फोडणीचं वरण म्हणजे आईचं जे असतं आवडत होतं पहिलं, ते तिच्याकडनं मिळालं म्हणून ते आवडलं. मग हिला सांगितलं की रागवू नको, हे असं आहे. नाही, मग मी न रागवता हळूहळू माझ्या वरणाची सवय लावून दिली. आता तुम्हाला कळतच नाही फोडणीचं वरण तिकडचं आहे की इकडचं आहे. बघा, बरं मला सांगा, आता तुमचा इतका मोठा व्यवसाय वाढलेला आहे, मग या सगळ्यामध्ये किंवा एखादी रेसिपी तयार करताना ती करता करता कधी डोक्यामध्ये यांची आठवण आली आहे का? हो, बरेच वेळ. फोडणी देताना सोडू ना? नाही नाही, फोडणी देताना नाही. साधारण हिचा जो जॉनर आहे ते कमी तेल, कमी तूप, कमी लोणी, जास्त कॉस्टली नको, असं सगळ्या एक कल आहे हिचा. आणि माझी एक रेसिपी खूप फेमस झाली की लो कॅलरी पनीर बटर मसाला. हां, तर त्याच्या मागचं कारण म्हणजे अपर्णा, की मग काजू त्याच्यातून मायनस केले, क्रीम मायनस केलं, मग त्याच्या जागी कणिक कशी वापरायची हे सगळं अपर्णा नेमानी करते. आणि एकदा तिने न सांगता हे मला केलवलं, मी पण ओळखू शकलो नाही की याच्यात काजू नाही आहेत म्हणून. तर अशा बऱ्याच रेसिपीज आहेत की त्या ठिकाणी मग अपर्णा
कामी आलेली आहे. पण मला सांगा, हा व्यवसाय सुरू करावा किंवा स्वतःचा ब्रँड असावा हे कधी वाटलं? व्यवसाय सुरू तर 10वीत असताना पहिलं कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं मी, आणि 250 लोकांचं काम होतं ते, आणि जिद्दीने घेतलं होतं कोणावर तरी. म्हणजे त्याच्या आधी मी बाबांच्या हाताखाली काम करायचो. बाबा थर्माकोलचे लेटर्स कापून द्यायचे आणि ते लावायला मी वेगवेगळ्या फंक्शन्समध्ये जायचो. खाण्याची आवड पहिलेपासून होती आणि मला ॲक्टर व्हायचं होतं. तर म्हणून मी घरी सांगितलं होतं. आईला वाटायचं की मी गायक व्हावं, बाबांना वाटायचं मी चित्रकार व्हावं. असं ते सगळं हे होतं. आणि चित्रकारी करता करता डेकोरेटर म्हणून 1-1.5 वर्ष काम केल्यानंतर एका कॅटररकडे, तो कॅटरर काहीतरी बोलला मला, म्हणून मी जिद्दीने म्हटलं आता हे काम मी करून दाखवीन. आणि म्हणून मग 10वीत काम सुरू केलं. सुरू केल्यावर लक्षात आलं की नुसतं काम आपल्याला काढून घ्यायचं असेल तर ते आपल्याला यायला हवं. तेव्हा काहीच येत नव्हतं. ढोकळा बनवला होता फक्त त्याच्या आधी काहीतरी, आवळ्याची सुपारी वगैरे. आणि म्हणून मग मी ते शिकायला लागलो. आणि शिकता शिकता मग लक्षात आलं की आपल्याला ज्या लाईनमध्ये जायचं होतं ते लाईन तर मिळाली नाही. आपण ॲज अ कॅटरर म्हणून डेव्हलप होतो आहे. मग ती कुठेतरी खंत होती. आणि मग जेव्हा शिकलो तर बेसिकली बाबांचा वारसा असल्यामुळे त्या रेसिपीमध्ये वेगळेपणा यायला लागला. प्रेझेंटेशनमध्ये रेसिपीज नवीन नवीन सुचायला लागल्या. मग एकदा आमच्या रोटरीच्या बोधनकर मॅडम बोलल्यात की आमच्या बायकांना शिकवा तुम्ही या सगळ्या रेसिपीज. मग त्या शिकवल्यावर लक्षात आलं की याला सुद्धा ग्लॅमर आहे. हां. आणि मग मी त्या स्वतःला तसं डेव्हलप करत गेलो आणि मुकाम तक पहुंच गया आपके पास. या अशा गप्पा सुरू असताना एक छोटासा खेळ आहे. समोर काही फोटो येतील, बरं, ते तुम्ही अचूक ओळखले हां, तर या माऊलीला झी मराठीकडून तन्मणी बक्षीस म्हणून मिळणार आहे. बघूया तुम्ही ते बक्षीस मिळवून देणार का? ब्रार रणवीर. अभिनंदन. संजीव कपूर. अभिनंदन. विकास खन्ना. हा, विकास खन्ना. अभिनंदन. झी मराठीकडून हा तन्मणी तुम्हाला मिळाला. अभिनंदन. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे, आवाज बसलेला आहे. आता मला सांगा, पटकन एखादा पदार्थ तयार करायचा असेल आणि मला घ्यायचा असेल ज्याच्यामुळे माझ्यासारख्या या प्रवास करणाऱ्या, सतत धावपळ करणाऱ्या या एका कलावंताचा आवाज लगेच छान होईल, तर मी काय केलं पाहिजे? आधी मी वहिनींना विचारतो. थांबा, तुमचा नको, नंतर उपाय. आधी वहिनी त्याला नाही माहिती. हां, तुम्हीच सांगा. काढा पाण्यात लिंबू, साखर आणि मध साखर, 2 पैकी काहीतरी एक. आणि तुळशीची पानं, लवंग आणि मिरे, ते उकळायचं आणि ते प्यायचं. थोडा चहा पण घालायचा. तुम्ही सांगा. गुळ. हा, गुळ चव कळत असेल तर त्याच्यात गुळ पाहिजे. हा, नाही, नुसताच गुळाचा एक खडा, लगेच आवाज क्लीन होईल. बघा, इतकं सोपं होतं. यांनी मला सांगितलं नाही, मी याला नेहमी काढा करून देते आवाज. तो तिने करावा म्हणून मी हिच्या काढायला वावा म्हणायचो, पण आता ठीक झाला. आता गुळाचा खडा देणार. बघितलं, म्हणजे मला आपलं इतकं छान त्यांनी सांगितलं, तुम्ही लगेच गुळ. मला वाटलं त्या काड्यात गुळ घाला असं वाटतं. मलाही तसंच वाटतं. तुम्हालाही तसंच वाटलं ना? पण ते म्हणतात हा काढाच घेऊ नका, गुळ घ्या. गुळ घ्या. मग माझं काम सोपं झालं. आता मी गुळ. नाही, पण तुमचं सगळ्यांचं नातं इतकं छान आहे. मुळात विष्णूजी, उत्तरोत्तर तुमची जी प्रगती आहे ती आहे त्यापेक्षा जास्त होणारच. कारण ही माऊली गृहलक्ष्मीच्या पावलानं तुमच्या कुटुंबात आलेली आहे. आणि ही स्त्री शक्तीची ताकद आहे. म्हणजे 3 जणी तुमच्या कुटुंबात आत्ता आहेत, बरोबर की नाही? 2 वहिनी आणि ही आई पण. आई आणि प्लस आईचे संस्कार आहेतच. पण पुढे जाऊन त्यामुळे ही अशीच उत्तरोत्तर तुमची भरभराट होत राहो. तुम्ही असेच आनंदात राहो. आणि त्याचबरोबर 5 दिवस आज घरासाठी देताय, ते भविष्यात 5चे 10, 10चे 15 होऊन, जरा जसं वहिनी म्हणाल्या की सगळे कष्ट हे करतायत ज्या आनंदासाठी, तो आनंद मी घरात घेते आहे. आणि त्याचबरोबर त्या बोलण्यामध्ये कुठेतरी ही पण इच्छा आहे की त्या आनंदात तुम्ही सुद्धा थोडीशी विश्रांती, स्वतःच्या तब्येतीची काळजी, बरोबर, आणि छान आनंदाने तुम्हीही राहावं अशी माऊलीची इच्छा आहे. बरोबर ना? बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे, स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला केला पाहिजे त्यांनी, असं तुम्हाला वाटतं? रोज नियमित व्यायाम करायला पाहिजे. बरं, आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करायला?
रोज नियमित व्यायाम करेन. करणार नाही. कारण ज्या टप्प्याने थांबत गेले छातीत धडधडायला लागलं मला. करणार. बघा तुम्ही कमिट करताय. नेक्स्ट टाइम एकदम असा दिसेल. खरं गंमत म्हणजे कसं की जेव्हा एक तो 56 तासाचा वर्ल्ड रेकॉर्ड केला होता, तर तेव्हा मी फक्त दिसत होतो, पण माझ्या मागे ही सगळी मंडळी, अपर्णा यांचे चेहरे तुम्ही बघा. कारण वर्ल्ड रेकॉर्ड झाला म्हणून माझा चेहरा आनंदी झाला होता, पण हे सगळे बिचारे यांची खरी मेहनत जास्त होती तेव्हा. आणि जसा माघाशी हिंनी एक उखाणा घेतला, त्याला काउंटर एक उखाणा मला घ्यायचा. झी टीव्हीचा सगळ्यात भारी प्रोग्राम होम मिनिस्टर. झी टीव्हीचा सगळ्यात भारी प्रोग्राम होम मिनिस्टर. अपर्णा आहे माझी बायको, बाकी सगळ्या मामे सिस्टर. कळलं? त्या नात्याने तेव्हा ते भेटत होते सगळ्यांना. अजूनही भेटतात. काय मस्त. आणि वहिनींनी स्वभावात कुठला बदल केला तर तुम्हाला? तिची एखादी चूक दाखवून दिली तर तिला ऍक्सेप्ट करायचं, त्याला काउंटर नाही करायचं. स्वतःची एखादी चूक की तुझा स्वभाव असा थोडासा असा मोल्ड कर, बदल, तर त्यांनी ऐकायचं. ठीक आहे, ऐकून घेईल. ठीक आहे, ऐकून घेईन मध्ये लिहून देतो, काही ऐकणार नाही. बरं, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? क्षमा मागायची असेल तर अपर्णाची मागीन किंवा घरच्या मंडळींची मागीन, की कळत न कळतपणे मी कधी त्यांच्यावर रागवलो असेल, ओरडलो असेल, पण ते मनापासून नव्हतं, ते तात्पुरतं त्या ह्याच्यात. आणि नंतर मला वाटतंय की नाही, आपण हे असं एवढं रागवायला नव्हतं पाहिजे. आता बदल होणार आहे. आता बदल होणार आहे. पण नक्की रागावर नियंत्रण ठेवा. म्हणजे घरातली आनंदाची बरोबर जी कुठली रेसिपी आहे ती आणखी छान होईल. वहिनी, तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर? क्षमा सगळ्यांची. माझ्या हातून काही चुकलं असेल, म्हणजे अनाहूतपणे काही माझ्या हातून चुका झाल्या असतील तर सॉरी. आणि आता अशा या गृहलक्ष्मीचा आज आपण सन्मान करणार आहोत. क्षण सन्मानाचा वैदींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या कुटुंबाला शुभेच्छा, आपणा सर्वांना शुभेच्छा. आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.